सगळ्यात पहिले ॲब्सेन्स ऑफ ट्रस्ट. आता हा प्रवास नीट बघा, इंटरेस्टिंग प्रवास आहे. सगळ्यात पहिले आपल्या 7 लोकांमध्ये आपसात ट्रस्ट नाही आहे. त्याच्यामुळे काय, लोकांना भीती वाटते, लोकांना आपली टीम असल्यासारखं वाटतच नाही, त्यांना इच्छाच होत नाही, विलिंगनेस नाही आहे, त्यांना स्वतःला सुरक्षित वाटत नाहीत, कारण ट्रस्ट नाही ना. ओके, हा मला काय करेल का, हा मला काय करेल का, हा माझी कंप्लेंट करेल का, तो माझी कंप्लेंट करेल का, त्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे आम्ही एकदम खुश नाही आहोत. ओके, त्याच्यामुळे फिअर ऑफ कॉन्फ्लिक्ट आहे. ओके, फिअर ऑफ कॉन्फ्लिक्ट म्हणजे मतभेद होण्याची भीती वाटते मला, सर चुकीचा अर्थ काढतील, त्याच्यामुळे मी ओपन अपच होत नाही. माझ्या मनात 2 खूप चांगले आयडिया आहेत, माझ्या मनात खूप चांगले आयडिया आहेत, पण मी बोलतच नाही, मनातल्या आयडिया मनातच ठेवल्या. ओके, त्याच्याने काय होतं, लोक आपलं मत देत नाहीत. जर लोकांनी आपलं मत दिलं नाही तर अनफिल्टर्ड डिबेट होत नाही, अनफिल्टर्ड डिबेट होत नाही. ओके, चर्चा होत नाही. त्याच्यामुळे जो निर्णय घेतला जातो त्याला बाईंड नसतं. ओके, म्हणजे सरांना ते डिसिजन बरोबर वाटलं आणि अजून 2 लोकांना पण बरोबर वाटलं, पण उरलेल्या 5 लोकांना ते चुकीचं वाटलं होतं, ते बोललेले नाही आहेत. त्यामुळे ते 5 लोकांच्या हृदयाने ते डिसिजन ॲक्च्युली ॲक्सेप्ट नाही केलंय, पण आता सर बोलतायत तर आपल्या बापाचं काय जातं, जाऊ दे, मरू दे, करू दे. ओके, अशा प्रकारे ते त्याला बाईंड नसतं. त्याच्यानंतर मग बाईंड नाही म्हणून लॅक ऑफ कमिटमेंट आहे. त्या निर्णयाला ॲक्च्युली ते कमिटेड नाही आहेत, त्यांच्या मते अमुक गोष्ट व्हायला नको पाहिजे होती. त्याच्यामुळे नो कमिटमेंट टू डिसिजन. तो जो निर्णय घेतला आहे की ह्या गुरुवारी आपण फुल नाईट मारायची, प्रोडक्शन कंप्लीट करायचं आणि शुक्रवारी सकाळी ट्रक बाहेर निघेल, त्याच्यानंतर आपण सगळे घरी जायचं, हे जे डिसिजन आहे त्याला सगळ्यांची कमिटमेंट नाही आहे. त्याच्यामुळे नो पियर प्रेशर. त्याच्यामुळे हा डिस्पॅचवाल्याला ओरडत नाही, डिस्पॅचवाला ह्याला काय बोलत नाही, मी परचेसवाल्याला काय बोलत नाही, तो प्रोडक्शनवाल्याला काय बोलत नाही. त्यामुळे पियर प्रेशर नाही आहे. पियर प्रेशर नाही म्हणजे अवॉइडन्स ऑफ अकाउंटेबिलिटी. मी लेट आलो तू नको सांगू, मग तू लेट आला तर मी नाही सांगत, तुला तुझी डिझाईनमध्ये चुकी झाली मी लपवतो, पण मी जरासा 4 तास बाहेर घालून तू काय सरांना सांगू नको. मग असे कार्यक्रम सुरू होतात, असे कार्यक्रम सुरू होतात. त्याच्यानंतर एकदा टीमच्या गोल्सवरती फोकस हटला तर मग इंडिव्हिज्युअल गोल्स यायला सुरू होतात. ओके, फोकस ऑन इंडिव्हिज्युअल नीड्स. प्रत्येकजण आपलं बघायला लागतो आणि मग टीममध्ये सेल्फिशनेस येतो, स्वार्थीपणा येतो. त्यामुळे ती टीम तुटून प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करायला लागतो आणि त्यामुळे काय होतं, टीमचा जो गोल आहे त्याच्यावरनं आपलं लक्ष हटतं आणि त्यामुळे काय होतं, टीमवर्क डिटोरिएट्स, टीमवर्क, टीम स्पिरिट कंटिन्युअसली संपते आणि एव्हरीवन लुजेस. सगळेजण हारतात. कारण कायम लक्षात ठेवा, कंपनी मोठी झाली ना सगळे मोठे होणार. बस दादरला गेली ना बसमधले सगळे दादरला जाणार. कंपनीचं टर्नओव्हर डबल झालं ना तर आपण सगळे पण व्यवस्थित ग्रो होणार. ओके, कंपनी 100 करोडची झाली ना आपल्या सगळ्यांचे 2 BHK होणार, याच्याबद्दल काहीच वाद नाही. पण मग माझा 2 BHK हा जास्त महत्वाचा झाला तर कंपनी कधीच 100 करोडला पोहोचत आणि तिथून मग कार्यक्रम सुरू होतो. आणि हा प्रवास आहे, हा प्रवास आहे. हे काम ॲक्च्युली आपण टेक्निकल गोष्टीमध्ये जास्त लक्ष देतो, हे काम फार महत्त्वाचं. हे जर केलं ना तर इतकी कंपनी मोठी होईल, इतके तुमचे लीडर पण मोठे होतील आणि सगळ्यांना विन 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 होणार. येस, येस, एखाद्याने चांगलं काम केलं त्याचं कौतुक करावं आणि ज्यांनी नाही केलं लगेच त्यांना तसं करण्यासाठी काय लागेल याचा प्लॅन बनवा. त्यांच्यात ईर्ष्या होणार. ती ईर्ष्या कधी होते माहिती का, ईर्ष्या कधी होते, आता याला 98% मिळत आहेत आणि ह्याला 68% मिळत आहेत. पप्पा दिवसभर तेच म्हणतील दगडच तू, तुला काय अक्कलच नाही, बघ कसा 98 मिळतो, बघ 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 जरा काय 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 करतो तू, तर ईर्ष्या होणार. ओके, हां, तसं पण ट्रॉफी पण ठेवू शकतो, त्याच्याने पण होऊ शकतं. परंतु सगळ्यांनी मिळून जर डिस्पॅच वेळेवर केलं तर सगळ्यांना एक ट्रॉफी ठेवा. ओके, हां,
म्हणजे प्रोजेक्ट जर सोमवारी संध्याकाळी 12:40 कंप्लीट झाला, ओके, सगळ्यांनी कंप्लीट झाला, तर हिला 400 रुपये मिळणार, याला 600 रुपये मिळणार, याला 200 मिळणार, यांना 800 मिळणार, यांना 400 मिळणार, ह्यांना 400 मिळणार, यांना 500 मिळणार. आता काय होईल माहिती का, जर वेळेवर ट्रक गेला तर सगळ्यांना इन्सेंटिव्ह मिळणार. आता हा जो स्लो काम करत असेल ना, हे दोघं मिळून याला जरासा मदत करतील. कारण याने जर स्लो केलं तर काय होईल, यांचे 800 आणि हिचे 400 जातील ना. तर आता ना ह्याचं काम वेळेवर होण्यामध्ये या दोघांना फार इंटरेस्ट आहे. ओके, आपण काय करतो, ज्याला 42 मार्क मिळतील त्याला बक्षीस देणार 50 पैकी, आणि ज्याला 36 मिळतील त्याला सांगणार बघ त्याला कसे मिळाले. मग ती ईर्ष्या क्रिएट होते. जितकं शक्य आहे ना तेवढं वेळेवर साईट कंप्लीट झाली तर सगळ्यांना इन्सेंटिव्ह. त्याच्यात पण काही निगेटिव्ह गोष्टी निघतील, परंतु तुम्ही नीट बघाल ना तर आपोआप टीमवर्क येतं. आलं लक्षात. ते प्रत्येक गोष्ट प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येक याला लागू होईल का ते असं नाही, पण मी तुम्हाला सांगतो की माइंडसेट कशी असावी.